आने वाले दिन आपको सब पता चलेगा। पर जिस तरह से खबरें हैं कि एक जो आपके नगर सेविका है वो पूरी तरह से बगावत कर चुके हैं, शिंदे सेना को साथ दे हमें रहे हैं। पता नहीं है, लेकिन हमारे वरिष्ठ कह रहे हैं कि वो संपर्क में है। मैडम कल्याण डोंबिवली चला प्रियंका चला महाले तर मुंबईतले ठाकरे सेनेचे नगरसेवक काही वेळापूर्वीच कोकण भवनात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। किशोरी पेडणेकर माध्यमांसोबत बोलत होत्या। ठाकरे सेनेचे हे नगरसेवक कोकण भवनात गटस्थापनेच्या अनुषंगाने आता दाखल झालेले आहेत। चांदिवलीमधल्या एका नगरसेविकेच्या बाबतीत चर्चा सुरू आहे। शिवसेनेच्या गळाला या नगरसेविका लागल्याचं बोललं जात होतं, मात्र त्या आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे। ठाकरे सेनेचे एकूण किती नगरसेवक मुंबईतले कोकण भवनात दाखल झाले होते याचा आकडा आपण थोड्याच वेळात जाणून घेऊया। मात्र गेले काही दिवस सातत्यानं ठाकरे सेनेचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा केला जात होता, तशा चर्चा सुरू होत्या। खरी परिस्थिती नेमकी काय आहे हे आता आपल्याला कोकण भवनात ठाकरे सेनेचे जे नगरसेवक दाखल झालेले आहेत गटस्थापनेच्या एका तांत्रिक कामासाठी, या कामानंतर समोर येईलच। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे सेनेला आपले नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश आलेलं होतं। 65 नगरसेवक ठाकरे सेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कोकण भवनामध्ये हे नगरसेवक गट स्थापनेच्या दृष्टीने जे रजिस्ट्रेशन करायचं असतं त्या एका कामासाठी म्हणून काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। नेमका हा नगरसेवकांचा किती आकडा आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणारच आहे। मात्र अनिल परब यांनी काही वेळापूर्वीची प्रतिक्रिया दिलेली होती। चांदिवलीमधल्या एक ज्या नगरसेविका आहेत ठाकरे सेनेच्या, त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता। त्या अनुषंगाने सुद्धा त्या आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही जाणार नाहीत असं अनिल परब यांनी म्हटलेलं होतं। काय नेमकी याबद्दलची सत्यता आहे ते आपल्याला आता थोड्याच वेळात समजू शकेल। आमचे सगळे नगरसेवक आमच्या सोबत आहेत, आमच्या संपर्कात आहेत असं ठाकरे सेनेच्या नेत्यांकडनं सातत्यानं सांगितलं जात आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। उमेश, ठाकरे सेनेचे मुंबईतले जे नगरसेवक आहेत ते कोकण भवनात काही वेळापूर्वी दाखल झाले। किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलल्या सुद्धा। चांदिवलीच्या ज्या एक नगरसेविका आहेत ज्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं सातत्यानं गेले काही तास बोललं जात होतं, तशी चर्चा सुरू होती। काय नेमकी त्यामागची सत्यता आता समोर येते? नेमके किती नगरसेवक आहेत ठाकरे सेनेचे जे या गटस्थापनेच्या कामासाठी आलेले? अजिंक्य, थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेचे जे आहेत 64 नगरसेवक पोचलेले आहेत। बसमधून हे 2 बसमध्ये भरून जे आहेत हे नगरसेवक पोचलेले आहेत। आणि जसं तू म्हणालास की 65 नगरसेवक एकूण जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आले, मात्र इथं पोचले 64। ज्या सरिता म्हस्के नगरसेविकेच्या चांदोली भागामधून येतात त्या अजूनही पोचलेल्या नाही। थोड्या वेळापूर्वी अनिल परब जे आहेत शिवसेनेचे नेते ते पोचले, वरुण सरदेसाई पोचले, अनिल परब जे आहेत त्यांना देखील याबाबत विचारण्यात आलं, मात्र त्यांनी ह्या सरळ बोलणं ज्या याबाबत त्यांनी टाळलेलं पाहायला मिळते। लवकरच ते आमच्या संपर्कात येतील। अजून ही प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सगळ्यांनी वाट पाहावी अशा प्रकारचं जे सिद्ध झालेलं आहे की अजूनपर्यंत तरी एकीकडे अनिल परब असं म्हणतायत की ते आमच्या संपर्कात आहेत, पण 64च नगरसेवक आता फक्त आलेले आहेत असं समजतंय। तर या सरिता म्हस्के नेमक्या आहेत कुठे? त्या नॉट रिचेबल आहेत का? त्या शिवसेना म्हणजे ठाकरे सेना च्या संपर्कात आहेत का? काय नेमकी माहिती आहे त्या संदर्भातली? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।